चालत असलेला हा एक दिवसीय नाम संकीर्तन भक्ती महोत्सव मला बोलू द्यायचं तर हेच बोलायले। एक दिवसीय कीर्तन भक्ती महोत्सव काय निमित्तानं आहे तुम्ही सर्व जाणत आहात, आहे की नाही? तरी सुद्धा काही लोक याबद्दल अनभिज्ञ असतात, आहे की नाही? कैलासवासी भागीरथीबाई दत्तू पवार या आईसाहेबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा कीर्तन महोत्सव आहे बरं का। त्यांचे चिरंजीव प्रभाकर दत्तू पवार, अंकुश दत्तू पवार सतत माझ्या संपर्कामध्ये राहिले, आहे की नाही? त्यांच्या कन्या सिंधुबाई विठ्ठल करपे, दुसऱ्या कन्या दैवशालाबाई रामहरी साळुंके, मला वाटतं घारगावकर, हे का नाही? आणि तिसऱ्या कन्या 4 मुली आहेत ना, हे का नाही? सुशाला शिवाजी देवकर आणि संगीता बिभीषण जाधव, आहे का नाही? असा ह्या आईसाहेबाचा परिवार आहे आणि या परिवाराने आयोजित केलेला हा कीर्तन महोत्सव, आहे का नाही? का करावं लागतं बरं वर्षश्राद्ध? असं का करायला लाईट? विठ्ठल 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 एक नाही वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे, एक नाही? या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील चांगली चांगली दिग्गज गायक वादक मंडळी आहे, है का नाही? आणि कीर्तनासाठी आमचे शास्त्री महाराज आहेत, त्यांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन आहे, है का नाही? आदरणीय नाना कीर्तनासाठी आहेत, त्यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी दंडवत आहे। इकडे आमचे कालिदास गुरुजी आहेत, गोड चाल म्हणले, है का नाही? महाराजांनी मागे गायले आमचे भरत महाराज, त्यांच्या चरणी विनेकरी बाबा आकाश महाराज आमचे माऊली आहेत, आज त्यांचं मौन आहे बरं का, प्रत्येक एकादशीला मौन धारण करतात, त्यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी अभिवादन आहे। आमचे साळुंके गुरुजी का बसलेत काय माहित नाही, बसू द्या बसू द्या, त्यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी अभिवादन आहे। निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आता वेळ झालाय, आहे का नाही? त्याच्यामुळे आता पट 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 कमी वेळेमध्ये जास्त धावा काढायच्यात, आहे का नाही? कमी चेंडूमध्ये जास्त धावा काढायच्यात आता पटपट आपल्याला। अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि इतरत्र न भटकता भगवंताच्या चरणाजवळ भगवंताच्या रंगामध्ये रंगा असा सांगणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। संत सज्जन मायबापांनो, मनुष्य जन्म म्हटलं की अल्प आहे, ठीक नाही? अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा। या जगतामध्ये हे धर्मशास्त्रानं 2-3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या, त्याच्यामध्ये विशेषत्वानं 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या। कोणत्या कोणत्या? मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रया। पहिली गोष्ट दुर्लभ आहे, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही सांगितल्या। पहिलं मनुष्यत्वम, माणूस जन्म दुर्लभ आहे,
बरं का? किती दुर्लभ आहे नरदेह दुर्लभ जाणा, आहे का नाही? तुम्हाला आम्हाला दुर्लभ आहे, याच्यामध्ये नबल नाही, आहे का नाही? देवादिकांना शोधो दुर्लभ आहे का नाही? म्हणून तर म्हणतात ना, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीते. नरदेह दुर्लभ आहे. बरं, दुर्लभ नरदेह कसा तरी प्राप्त झालाय. कसा प्राप्त झालाय? पावला हा देह कागटाळी न्याय, न घडो उपाय घडो आले. हे का नाही? घडणार नाहीये पण घडून आलंय. तुम्हाला आम्हाला प्राप्त झालंय. तुमचं आमचं भाग्य आहे, हे का नाही? काही गोष्टी भाग्यानं प्राप्त होतात, हे का नाही? तसा नरदेह सद्भाग्यानं प्राप्त झालाय, हे का नाही? जीवनामध्ये धनसंपत्ती सुद्धा कशानं प्राप्त होते? भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती आपैसे घररी घे. काही गोष्टी भाग्यानं प्राप्त होत असतात. त्या न्यायानं हा नरदेह सुद्धा, हे का नाही, भाग्यानं प्राप्त झालाय. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, हे का नाही? थोडं मोकळं करा, मगाशी होतं तसंच. सापडलाय नरदेह, हे का नाही? उत्तम दिलाय, हे का नाही? किती सुंदर आहे नरदेह. नाकाच्या ठिकाणी नाक आहे, कानाच्या ठिकाणी कान आहे, डोळ्याच्या ठिकाणी डोळे, हात पाय, हे का नाही? कसं आहे? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. सगळं प्रदान केलं ना प्रभूनं आपल्याला, हे का नाही? आणि मग मी सांगत होतो, सगळं जिथल्या तिथं दिलं. बरं, एकसारखं एक आहे का या जगतामध्ये? काय त्या प्रभूची लीला माहित नाही, हे का नाही? एकसारखं एक आहे का? हे एवढेची मडके घडवलेत भगवंताने. एक ऐसे एक नाही, एक ऐसे एक भिन्न पाहे प्रकार, हे का नाही? सगळे वेगळे. बरं, एकसारखे केले असते तर बोला बाबा, ऐक नाही, एकसारखे केले असते तर पाट्या लावावं लागल्या असत्या मागून पुढून. MH 25, MH 26, MH 12, MH 20, अमुक अमुक, आहे का नाही? पाट्या लावावं लागल्या असत्या, ओळखायला आले नसते ना लोक, आहे का नाही? मोटरसायकल एकसारख्या असल्यावर ओळखायला येतात का बिगर पाटीच्या? त्याला नंबर प्लेट असते, तसं झालं असतं. बर, सगळं भिन्न भिन्न, सगळे चेहरे भिन्न आहेत, याच्यामध्ये नवल नाही. त्या प्रभूची कमाल बघा. प्रत्येकाच्या ह्या जगामध्ये, भारतात नाही, देवळ्यात नाही, अंबेजोगाई नाही, बीड नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही, जगात मध्ये सांगतो मी, जगामध्ये अंगठ्याचा ठसा एकसारखा नाही. अंगठ्याचा ठसा किती छोटा आहे अंगठा, अंगठ्याचा ठसा सुद्धा एकसारखा नाही. इतकं भिन्न 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 तयार केलं भगवंताने. नाकाच्या ठिकाणी नाक दिलं. बरं, हे सुंदर नाक दिलं, आहे का नाही? हा, बऱ्याच सोयी की नाकावून मोडत्यात, बरं का? नाक दिलं सुंदर. बरं, हेच उतानं दिलं असतं तर, हा मला सांगा ना, हेच नाक जर उतानं दिलं असतं तर लेकरांनी ज्वारी भरली असती मध्ये, हे का नाही? झोपल्यावर किती सुंदर दिलं नासाग्र, हे का नाही? दिलं ना देवाने. बरं, हेच मागं दिलं असतं तर, होय महाराज, हेच जर मागं दिलं असतं तर माणसं जेवायला ताट घेऊन बसली असते, आहे का नाही? घास मोडला असता अगोदर माग, हे शिळ ताज, आंबट तुरट तिखट, अगोदर वास, पुन्हा खाल्लं असतं. इतकं सुंदर भगवंताने हे दिलंय, आहे का नाही? कशासाठी दिलंय? गुत घेतलं का मी एकट्यानं? जय दिला जय
देह, वा वा काय सांगितलं, देवे दिला देह भोजना गोमटा, हा नाही त्याच्याला दिला भजना गोमटा, भजनासाठी दिला हा नरदेह आणि आपण दुसरीकडेच वाया घालतो याला, एक नाही. मी सांगत होतो इतकं सुंदर नर शरीर दिलं बरं का भगवंताने, आणि मग ते शरीर तो देह एक नाही, काय म्हणतात तुकोबाराय, देह देवाचे कारणी, त्याच्यासाठी जर वापरला कशामध्ये सार्थक या नरदेहाचं, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक विठ्ठलची एक, तुका मने जन्मा आल्याचे सार्थक, जन्मा आल्याचे सार्थक, तुका मने जन्मा आल्याचे सार्थक, तुका मने जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, तुका मने जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, मने जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. एक तर प्राप्त होत नाही बरं का, प्राप्त झालंय आणि मग त्याचं सार्थक कशामध्ये आहे, पंढरीश परमात्म्याला पाहण्यामध्ये त्याचं सार्थक आहे का नाही. आपण दुसऱ्याच ठिकाणी हा नरदेह खर्च करतो बघा, आणि मग आपल्याला शीन होतो का नाही, आणि मग शीन झाल्याच्या नंतर मार्गक्रमण व्यवस्थित होत नाही, फजिती होते, उशीर होतो मुक्कामाला पोचायला, रस्ता दगड्या धोंड्याचा आहे, रस्ता काट्या कुट्याचा आहे का नाही, मग शीन होतो माणसाला. म्हणून हा नरदेह, प्रपंच करा तुम्ही, प्रपंच केलाच पाहिजे का नाही, केलाच पाहिजे प्रपंच, का करू नये, साधूंनी केला नाही का, संतांनी केला नाही का, केलाच ना त्यांनी प्रपंच, पण त्यांच्या प्रपंच करण्यामध्ये आणि आपल्या प्रपंच करण्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे का नाही. मला सांगा प्रपंच वाईट का चांगला, उत्तर द्या. तुमचा काय अनुभव आहे देवळेकर मंडळी, तुमचा काय अनुभव आहे मला चटकन सांगा. प्रपंच चांगला की वाईट, कोणतं तरी एक उत्तर द्या. वाईट आहे पण चांगला वाटतंय. हा वाटतंय चांगला आहे का नाही. हा सगळे लोक काय चाललंय शास्त्री महाराज, काय चाललंय, बरंय बरंय सगळे म्हणतात पण खरंय कोणी सांगत नाही, हे दुर्दैव आहे. खरं काय चाललंय ते ज्याची त्याला माहिती आहे का नाही. हा काय अनुभव आहे तुमचा प्रपंचाचा, वाईट आहे का चांगलं आहे. बरं जाऊ द्या, उदाहरण देतो. चाकू, चाकू कळतो ना माऊली, चाकू, चाकू चांगला का वाईट. आता ही बी नाही म्हणून जाऊ का घरी. चाकू चांगला का वाईट, कसा आहे चाकू, चांगला कमर वापरला तर चांगला. का प्रपंच आणि चाकू हे उदाहरण दिलं मी बरं का. प्रपंच चांगला का वाईट, मी सांगितलं गुरुजी चाकू चांगला का वाईट. चाकूचा चांगला वाईटपणा हे चाकूवर ठरत नाही. चाकूचा चांगला वाईटपणा ज्याच्या हातामध्ये आहे त्याच्यावर ठरतो बरं का. हा जर चाकू एखाद्या खुनी माणसाच्या हातामध्ये गेला तर निश्चित वाईट आहे तो, आणि एखाद्या ऑपरेशन करण्याच्या डॉक्टरच्या हातामध्ये गेला तर एखाद्याचे प्राण वाचू शकतो, चांगलाच आहे. तसाच प्रपंच आहे, ज्याने केला त्याच्यावर आधारित आहे. तुम्ही आम्ही केला तर कायम वाईट आहे, आणि साधूंनी केला तर कायम चांगला आहे. विठ्ठल साधूंनी जर संसार केला तर साधूचा अनुभव आहे गोविंद स्वरूप मनोनिया. गोविंद स्वरूप मनोनिया.
तर कायम चांगला आहे, आणि तुम्ही आम्ही जर केला तर संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस काम क्रोध लोभ शुने काटे लागले ओढाळ, जीव भटकत राहतो कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ धर्म जागो सदैवाचा जो बापर उपकारी. सांगत होतो मी प्रपंच साधून केला कायम चांगला आहे. अजून चालू का कुठं काय वा वा पलीकडं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साधूचा प्रपंच का चांगला आहे आणि तुमचा आमचा का वाईट आहे याचं कारण आहे साधूचा प्रपंच त्याला अमर्याद आहे. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला विस्तारित आहे का नाही. आपला प्रपंच म्हणजे आपल्या उंबऱ्या पुरताच आहे का नाही. हा माझं माझीच आणि माझ्याच बस विषय मिटला. पण साधूचं तसं नाही. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन देवळा गाव, अंबेजोगाई तालुका, बीड जिल्हा, महाराष्ट्र. तिन्ही लोक म्हणतात. म्हणून साधूने जी केला प्रपंच तो कायम चांगला आहे बरं का. आणि आलो आपण प्रपंचाला. मी सांगत होतो माझा मुद्दा इतकाच आहे, नरदेह दुर्लभ आहे. कसं असतं बघा, साधूला या जनाचा कळवळा येतो म्हणून साधूचा अवतार त्याच्यासाठी आहे. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या हे का नाही. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे, अवतार तुम्हा बोला बोला उद्धराया जन जड जीवा हे का नाही. ह्याच्यासाठी साधूचा अवतार आहे. आणि मग तुकोबारायला हा जीव वेगळ्या मार्गाने गेलेला कसा पाहावेल हे का नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात बाबा या जगाच्या रंगामध्ये रंगून काही उपयोग आहे. रंगी रंगी रे श्री रंगे, रंगी रंगी रे श्री रंगी रंगी रे श्री रंगे, रंगी रंगी रे श्री रंगी श्री
तुकोबाराय सांगताय इतर रंगामध्ये रंगण्यामध्ये काय मजा आहे का नाही? आहे का नाही बाबा? गोड आहे का नाही? जगत के रंग क्या देखो तेरा दीदार काफी है, चली आऊं मैं वृंदावन तेरा श्रृंगार काफी है। जगत के साज बाजों से है आंखें भर गई मेरी, है आंखें भर गई मेरी, चली आऊं मैं वृंदावन तेरा श्रृंगार काफी है। जगाच्या रंगामध्ये काय रंगण्यात मजा आहे? जगत के रंग क्या देखूं तेरा दीदार काफी है का नाही? जगाच्या रंगामध्ये हे का नाही? जग मोठं गमतीच आहे, कसंच रंगू देत नाही. तुकोबारायांचा अनुभव आहे. लग्न करू जाता कसंच जमू देत नाही, घोड्यावरही बसवू देत नाही, खाली चलू देत नाही, घोड्याला बी उचलून घेऊ देत नाही. जगही बरं का? म्हणून हे का नाही? तेजोनिया जन भक्ती करा बरं का? जगाच्या रंगामध्ये रंगण्यामध्ये मजा नाही हे का नाही? महाराज मगापासून ऐकायलो रंगायचं सांगताय, रंगायचं सांगताय, रंगायचं सांगताय. कोणी रंगलं का आतापर्यंत? हे का नाही? रंगलं का कोण? महाराज सांगतात हो अनेक रंगले आणि त्यांचा बेडा पार झाला. कोण रंगले? शुकादिक दादुले रंगले श्रीरंगी, शुकादिक दादुले रंगले श्रीरंगी, परीक्षितीचे अंगी ठसावले, परीक्षितीचे अंगी ठसावले, शुकादिक दादुले रंगले श्रीरंगी, शुकादिक दादुले रंगले श्रीरंगी. शुकाचार्य रंगले, स्वतः रंगले आणि राजा परीक्षितीला रंगवलं. परीक्षितीचे अंगी ठसावले बरं का? अजून काही अनुभव? अजून काही अनुभव? जनाबाई रंगल्या ना हे का नाही? काय जनाबाईचं ते प्रमाण? विठ्ठल 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 माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गुणी हे का नाही? आई साहेब सांगतात मने नामयाची जणी. जनाबाई रंगल्या त्याच्या रंगामध्ये हे का नाही? अधिकार प्राप्त करून घेतला आहे का नाही? त्याच्या रंगामध्ये रंगण्याचे अनेक फायदे आहेत. महाराज दुसऱ्याचं सांगू नका बरं, तुमचं काहीतरी सांगा. महाराज शुकादिक रंगले, जनाई रंगल्या हे नका सांगू, तुमचा स्व अनुभव सांगा रंगण्याचा. तुकोबाराय सांगतायत रंगला या रंगी, रंगला या रंगी, रंगला या रंगी, रंगला या रंगी, रंगला या रंगी.
रंगल्याचा स्वतःचा अनुभव सांगितला. रंगला या रंगी. कोणत्या रंगामध्ये? हरीच्या रंगामध्ये. तुका विठ्ठल सर्वांगी. आणखी कोण रंगलं याच्या रंगामध्ये? आहे का नाही? कोण कोण रंगलं? पाठ 4 वाजता सांगेन. 4 वाजता कोण कोण रंगलं? लाली मेरे लाल की जित देखूं तित लाल. गवळणी रंगल्या. लाली देखण मैं गई मैं भी हो गई लाल. त्याच्या रंगामध्ये हे किती रंगल्या. गोविंदू घ्या कुणी मर्यादा एक दुडीवर दुडी गवळणी साते निघाली. गवळण गोरस म्हण विसरली. रंगल्यामुळं तर झालं नाही सगळं. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे. बरे का? जगद्गुरु तुकोबारायने अनेक प्रकारानं कोण कोण रंगलंय सांगितलं. म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबांनी पहिल्या पदामध्ये सांगितलं, रंगी रंगे रे श्रीरंगे. एक ने काय भुललासी पतंगे. पतंग म्हणाम संसार. है का नाही? संसाराच्या रंगामध्ये जेवढे जेवढे रंगायला गेले बरं का, नाही रंगू दिलं संसारानं. का? संसार दुःखमुळे. मग अशी पाहिलं आपण, संसार अस्तित्वात नाही. है का नाही? ऐसा ते आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसार जाईल रया. हे का नाही? संसाराचं मोठं गमतीच आहे. हा, जे दिसतंय ते नसतंय आणि जे नसतंय तेच नेमकं दिसतंय. नाम संसार. हे का नाही? संसाराच्या नादाला जे जे लागले त्यांचं खरंच वाटोळ झालं. विठ्ठल एक तर संसार असार आहे. दुसरी गोष्ट संसार एक नाही. वेदांत शास्त्र सांगतं संसार कधी अस्तित्वातच नाही. आणि बघा विशेष आहे बरं का गुरुजी, हा पाणी पिणं पिऊ पिऊ आहे का तुम्ही? बरं का? संसार अस्तित्वातच नाही कधी. एक नाही. जी गोष्ट अस्तित्वात नसते तीच खरी दुःखाला कारण ठरते. एक नाही. एक नवीन लग्न झालेलं जोडपं मुंबईला ड्युटी होती. त्याला सुंदर मुलगा, कमवता मुलगा. एक नाही. खेड्यातली सुंदर वारकऱ्याची मुलगी पदरामध्ये पडली. त्याच्या सुंदर संसार चालू झाला त्या लेकराचा. आणि अशामध्ये हे मुंबईला राहायला गेले 2 जण. बरं का? आता मुंबईला गर्दी तुम्हाला माहित आहे किती. कुत्र सुद्धा शिपुटा हलवीत नाही, असं हलवितोय उभं. हा, गर्दीमुळे हलवायलाच येत नाही. आणि अशामध्ये हे गेले राहिला मुंबईला. छोट्या छोट्या खोल्या, तिथंच खायचं, तिथंच प्यायचं, तिथंच झोपायचं, तिथंच सगळं जागेवर. आहे का नाही? एका छोट्या रूम मध्ये. आहे का नाही? आणि मग ड्युटीहून आलं एके दिवशी. अस्तित्वात नसलेली गोष्ट त्रास देत असते. ड्युटीहून आलं, जेवण वगैरे पती पत्नीने केलं सुंदर आणि पलंगावरती झोपले बघा. आणि झोपल्याच्या नंतर गप्पा सुरू झाल्या दोघांच्या. आहे का नाही? ते म्हटलं होय ग. ते म्हटलं बोला. ती म्हटली बोला. म्हणे प्रपंच चांगला चाललाय आपला, गावाकडेही बरं आहे, इथं ड्युटी चांगली आहे, ऑफिसचा स्टाफ चांगला आहे. है की नाही? सगळ्या आनंदाच्या गोष्टी आहेत. म्हणे अशामध्ये जर आपल्याला एखादा मुलगा झाला तर छोटी खोली छोटी आहे ना. ती झोपली होती भिंतीकडं आणि हे झोपलं होतं किचन वठ्याकडं. बरं का? ती काय म्हणली?
ती पारकरीची मुलगी होती बिचारी. ती म्हटली मालक तुम्ही थोडं पलीकडे सरका, मी थोडं अलीकडे सरकते, हे गणे दोघांच्या मध्ये जागा करू. बरं त्याचं त्याच्यावर नाही भागलं, म्हणे जुळं झालं तर. ती म्हणली तुम्ही अजून थोडं पलीकडे सरका, मी अजून थोडं पलीकडे सरकते, ऐक ना. भिंतीला जाऊन चिटकली बिचारी. आणि मग हे म्हटलं नाही ग तसं नाही, मुलाच्या पाठीवर एखादी मुलगी झाली तर आता काय गरज आहे का, मुलीच्या पाठीवर एखादी मुलगी झाली तर. अशामध्ये हे ती म्हणली मालक इकडे काय भिताडा जाऊ का आता, तुम्हीच थोडं सरका. सरकलं, पडलं खाली, कंबर मोडली, हे का नाही. दवाखान्यात गेलं, 5-4 लाख रुपये खर्च आला. आपल्याला द्यायचा का घ्यायचा आहे, आला त्याला. हे कुणी कशामुळे झालं, हे असलेल्यानं झालं का नसलेल्यानं, बोला बोला कशानं झालं. फजिती असलेल्यामुळे झाली का नसलेली, नसल्यामुळे. मग विचार करा, नसलेली लेकरं एवढा ताप देते, असलेली कठीण आहे. संसार मोठा विचित्र आहे बरं का. संसारानं सुख दिलं असा मनुष्य या जगाच्या इतिहासामध्ये सापडत नाही. अनेक मोठे मोठे महारथी घेऊन बघा समोर तुम्ही, प्रपंचानं सुख दिलं नाही, अरे सर्वसामान्याला दिलं नाही, याच्यामध्ये नवल नाही. जगनियंता प्रभू रामचंद्र भूतलावरती अवतारित झाले, प्रपंचानं सुख दिलं का, नाही दिलं सुख, है का नाही. पुत्र कामेष्टिक नावाचा यज्ञ केला, है का नाही. 4 पुत्र प्राप्त झाले राजा दशरथाला, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. हळूहळू हळूहळू मोठे होऊ लागले, प्रपंच सुख देत नाही, है का नाही. युवा अवस्थेमध्ये आले माझे प्रभू रामचंद्र. राजा दशरथाने प्रभू रामचंद्रांना गादीवरती बसवायचं ठरवलं. सूर्यवंशाची रीत आहे, थोरला मुलगा राजगाव गादीवरती बसला पाहिजे. राजगादीवरती बसवायचं ठरवलं. बाईनं रात्रीत राजकारण बदलिलं, है का नाही. जे पावलं राजगादीकडे जाणार आहेत तेच पावलं वनाच्या दिशेने गेले. बन चले राम रघुराई, संग में सीता माई, राजा जनक की लाडली. आगे आगे राम चलत है, पीछे लक्ष्मण भाई, बीच बिचारी चलत जानकी, ओ राजा जनक की लाडली. बन चले, वनाच्या दिशेने निघाले प्रभू. आता वनामध्ये काय सुख आहे का, दगड धोंडे काटे कुट्याचा रस्ता. चालले कसे, पुढे राम, मध्ये सीता, मागे लखनलाल. जात असताना ऐक नाही पंचवटीला गेले. चटकन वेळ कमी असल्यामुळं फास्ट गेले, ऐक नाही. तिथं काय शूर्पणखा आली, ती काय प्रकार घडायचा तो घडला. आणि मग लंकेचा राजा रावण आला आणि सीतेला घेऊन गेला. वनामध्ये तरी सुख आहे का देवाला. पत्नी 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 करत फिरले माझे प्रभू. हे खग मृग मधुकर श्रेणी, क्या तुम देखी सीता मृगणयी. शोधू लागले सीतेला. कस तरी सुग्रीवासोबत मैत्री केली आणि हनुमंतरायाला पाठवलं. अशोक वाटिकेमध्ये सीता आहे. हनुमंतराय निरोप घेऊन आले. 18 पद्म वानर सेना जमा केली आणि दक्षिणेमध्ये समुद्राच्या तीरावरती आले, है का नाही. तिथं सुद्धा अपमान झाला माझ्या देवाचा. कसा अपमान झाला, समुद्र रस्ता देत नाही, है का नाही. शरसंधान साधलं समुद्रावरच्या वरती भगवंताने, है का नाही. किती अपमानित जीवन आहे. ज्याच्या सत्तेने हे सगळं चालतं त्या समुद्रानं रस्ता दिला नाही, है का नाही. पर्वती बैसकान संडावी, समुद्र रेखान उलंडावी, पृथ्वीया भूते वाहावी ही आज्ञा माझी. त्याच्या आज्ञेनं चालतं ना हे सगळं. त्या देवाचा समुद्राने अपमान केला, रस्ता दिला नाही, बाण रोखला. काय प्रताप करायचा तो केला. सेतू बांधला आणि रावण मारून सीता मातेला अयोध्येमध्ये आणलं. एका नवरा बायकोचं का भांडण होऊ नये, पती पत्नीचं. तुला काय मी राम वाटलो का, हे गणे. आणि मग सीतेचा त्याग केला माझ्या प्रभूने आणि सीता मातेला वनाला पाठवलं. किती दुःख आहे जीवनामध्ये. इतिहासामध्ये प्रपंचानं सुख दिलंय
असा मनुष्य नाही, हे का नाही? मग प्रपंच सुख देतच नाही का? देतो, पण कुणाला देतो? मग सुखाची व्याख्या करत असताना गोड सांगतात बघा, निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे चक्रवर्ती सुखी, चक्रवर्ती कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे श्री राम सुखी, श्री राम कहे सुख संत को भारी, संत कहे संतोषों में सुख है, संतोष बिना सब दुनिया दुखारी, श्री राम जय जय रामा, श्री राम जय जय रामा। या भूतलावरती सुखी एकच वर्ग आहे। कोण सुखी आहे? साधू संत सुखी आहेत बरं का? प्रपंच सुख देत नाही कुणाला, म्हणून रंगी रंगे रे श्रीरंगे, काय फुललासी पतंगे, संसाराच्या नादी लागू नको बाबा, हे का नाही? बर, संसाराच्या नादी नाही लागायचं, हे का नाही? मग कधीपर्यंत रंगायचंय, हे का नाही? कधीपर्यंत रंगायचंय? देवाला फूल सुकलेलं आवडतं का ताज? कसलं आवडतं? ताज फूल आवडतं माझ्या प्रभूला, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, ताज फूल आवडतं देवाला। बर, आणि मग जोपर्यंत शरीरामध्ये त्राण ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करून घेतला पाहिजे, हे गणे। जवळ हे सकळ सिद्ध आहे, बोला बोला, तब तू आपले स्वीत पाहे तीर्थयात्रे जाय चुको नको, हे का नाही? जोपर्यंत शरीरामध्ये त्राण आहे तोपर्यंत केलं पाहिजे का? या शरीराचा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा, भंगूर नाही भरवसा, सावध तोडा माया आशा, सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, पुढे हुशार आहे ओळखागा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम क्षणभंगूर नाही भरवसा, त्याचा भरोसा नाही, वारे सावध तोडा माया आशा। मग अंतकाळाच्या वेळेला काही चालतं का हो? काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, एक नाही फासा पडतो गळ्यामध्ये, हा। आणि मग राम राम स्मरा आधी, आधी शब्द वापरला साधुणी, आधी म्हणजे कधी? हा देह पडण्याच्या आधी राम राम म्हणा का? याचा भरोसा नाही, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, करती अभिलाष तुने, करती अभिलाष तुने, शरीर जायाचे ठेवणे,
साधने धरची आधी साधने शरीर जायाचे ठेवणे शरीर जाणार याचा भरोसा नाही, जाणार नाही आणि बर जाणार हे राजा परीक्षिता एवढे आणि खटवांगा एवढे भाग्यवान नाही आपण. राजा खटवांगाला कळलं 1 तासामध्ये नरशरीर जाणार आहे, राजा परीक्षिताला कळलं 7 दिवसामध्ये जाणार आहे का नाही. आपल्या लक्षात येत नाही आहे का नाही. नाहीतरी सगळ्यांना 7 दिवसामध्ये जायचंय ना, आहे का नाही. कसं आहे 7 दिवसामध्ये बाजार खलास है. सोमवार को पैदा हुए, मंगलवार को शादी हो गई, बुधवार को बच्चे हो गए, गुरुवार को बीमार पड़ गए, शुक्रवार को अस्पताल गए, शनिवार रविवार को चल बसे, है का नहीं. राम नाम सत्य है. 7 दिवसामध्ये बाजार समाप्त है. 7 दिवसामध्ये जायचंय आपल्याला. या शरीराचा भरवसा नाही, म्हणून परमार्थ करून घेतला पाहिजे. शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे, याचा अभिलाष धरून उपयोग नाही, है का नाही. ग्रास गिळी सत्ता हाती नाही, पाण्याच्या बुडबुड्यासारखं हो, है का नाही. जळी बुड बुडे देखता देखता क्षण न लागता दिसे नाते. एका क्षणामध्ये बुडबुडा जसा पाण्यावरचा नाहीसा होतो, या कुडीतून कधी प्राण निघून जाईल सांगता येत नाही, म्हणून याचा भरोसा नाही. क्षणभंगुर जीवन की कलिका खिले ना खिले, हे का नाही. उद्या सकाळी उठून काही भरोसा नाही याचा. म्हणून देवाच्या रंगामध्ये रंगून घेतलं पाहिजे, हे का नाही. विठ्ठल 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 महाराज सांगतात शरीर जायाचे ठेवणे हे जाणार आहे बर का. बरं जे जाणार आहे ते आपलं आहे का? आहे का आपलं? कुणाचं हे? देह गाळाचे धन कुबीराचे, ते मनुष्याचे काय आहे, ते मनुष्याचे काय आहे. हे गाळाचे धन कुबीराचे, ते मनुष्याचे काय आहे, ते मनुष्याचे काय आहे. कुणाचा आहे हा देह? काळाचा आहे, है का नाही. बरं का, जीवनामध्ये 2 मुराळी येतात बघा न्यायला. कोणत्या मुराळ्यासोबत जायचं आपण ठरवायचं असतं, है का नाही. हरिपाठामध्ये 2 मुराळी सांगितले, है का नाही. मग काय केल्याच्या नंतर देव मुराळी येतो आणि काय केल्याच्या नंतर यम मुराळी येतो. हरिपाठ वाचून बघा, है का नाही. हरिविने जन्म नरकची पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. देह काळाचा आहे, हे का नाही. आणि वेदांत शास्त्रानं सांगितला देह कुणाचा आहे? क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा. क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा. श्री राम जय राम जय जय रामा, श्री राम जय 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 रामा.
कुणाचं हे चित्ती जल पावक गगन समीरा, हे का नाही पंचभूतांचा गोंधळ एके ठाई केला मेळ. कुणाचा हा देह हा पाचाचा आहे बरं का, आणि हा उसना आणलाय परत द्यायचा आहे, हे का नाही. आपल्याकडे उसना आणल्यावर परत देतात का? तेल म्हणा, हे का नाही, पीठ म्हणा आणतात ना माता माऊल्या, चहा पत्ती साखर आणतात ना उसनी. माय तुमच्याकडे गव्हाचं पीठ आणल्यावर माघारी देतात का? नाही देतात का? नाही देतात ना, हे का नाही. उसनं आणलेलं द्यावं लागतं, हे का नाही. हा देताना शेत गव्हाचं घ्यावं लागतं आणि रेशनचं द्यावं लागतं. हा कसं आहे, जशाच तसं द्यावं लागतंय. हा हे उसनं आणलेलं आहे, हे का नाही. देह हा पाचाचा आणिला उसना, शेखी लागी ज्याचा त्याशी देणे द्यावं लागणार आहे बरं का, द्यावं लागणार आहे, है का नाही. म्हणून जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा, हे का नाही. द्यायचंय ज्या वेळेस त्याचा बुलावा येईल, बोलावणे येईल त्याचं, त्यावेळेस निघून जायचंय. मग त्यावेळेस काय कामाला येतं का हो? एखादा मोठा धनदांडगा मनुष्य आहे का नाही, 10-5 लाख देतो यम महाराज, तासभर विश्रांती करा मग येतो. नाही चालत, मग तेथे नचले काही, संपदा राहील ठाईचे ठाई, है का नाही. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तयमाज्ञा. हा काही कामाला येत नाही बरे का. सज धज के जिस दिन मौत की सहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. काही कामाला येत नाही, आतापर्यंत कुणी नेलं नाही, अंतकाळाला काही कामाला येत नाही. हा नरदेह आपला नाही. आणि मग तुकोबाराय सांगतायत, नरदेह आपला नाही, शरीर जायाचे ठेवणे याचा अभिलाष धरायचा नाही. धरिसी अभिलाष जणे, महाराज नरदेह आमचा नाही. मग या नरदेहाच्या संबंधाने असले नाते तरी आमचे आहेत का? नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार. दैवदारा जलभंगूर, दैवदारा शनभंगूर, शनभंगूर, शरीर दाया ठेवणे, शरीर दाया ठेवणे. देवदाया शनभंगूर, 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 शरीर दाया ठेवणे, शरीर दाया ठेवणे. आज सांगतायत देह आपला नाही, या देहा संबंधाने असणारे नाते सुद्धा आपले नाही. नव्हे तुझा हा परिवार, हे का नाही. हा परिवार आपला नाही, हे का नाही. महाराज असं कसं बोलता, हे का नाही. मुलगा माझा आहे, मुलगी माझी आहे, आई माझी आहे, बाप माझा आहे. कबीरदासजी महाराजांना विचारा हे कोणाचं आहे? कबीरदासजी सांगतात, तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. तो काया नगर का सौदागर,
बाप कहे बेटा मेरा है, माँ कहे बेटा मेरा है, ना बेटा माँ का न बेटा बाप का, ये तो जन्म देने का नाता है। सास कहे जमाई मेरा है, ससुर कहे जमाई मेरा है, ना जमाई सास का न जमाई ससुर का, ये तो बेटी देने का नाता है। आपलं नाही था। बहन कहे भाई भाई कहे बहन मेरी है, ना भाई की न भाई बहन का, ये तो रक्षाबंधन का नाता है। कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कबीर कमाल का ना कमाल कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है। तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है, तो काया नगर का सौदागर। हे आपलं नाही, हे का नाही, हे फक्त निमित्त आहे। म्हणून नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर, हे का नाही, परिवार आपला नाही। कधीपर्यंत आपला आहे परिवार? जोवरी चळन गा तोवर म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळले आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा। एक नाही, जोपर्यंत अंगामध्ये त्राण आहे शक्ती आहे तोपर्यंत नाते संबंध आपले एक नाही। एकदा का हे जीर्ण झालं रे झालं की म्हातारी म्हणते नाताला चोप गबस, नाहीतर तो बागुल बुवा आलाय ज्याच्या नुसत्या पायाचा आवाज आल्याबरोबर थंड पाण्याचा तांब्या समोर येत होता, त्याला म्हणते बागुल बुवा। नाशियेले घर थुंकोणिया, हा परिवार आपला नाही, हे गणे नाही आपला परिवार। धन धन तरी आपलं आहे का? धन जर आपलं असतं तर सोबत नेता आला असतं, हे गणे नेता आला असतं ना सोबत। हे सुद्धा आपलं नाही, इथंच ठेवून जायचंय बरं का। नाही देत बांधून आपल्या सोबत कोणी काही। सांगतात ना महाराज, भूषणे ती घेती काढोनिया, बांधोनिया देती यमाची हाती, भूषणे ती घेती काढोनिया, भूषण से सब अंग सजावे, रसना पर हरि नाम न आवे, देह पड़े रहे जाय यही पर, कुंडल और नगीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। सगळं अलंकाराने अंग सजवलंय, एक नाही, पण अंत काळाला ते काही कामाचं नाही, एक नाही। संत सांगतात मृत जैसा शृंगारीला, एखाद्या मड्याला श्रंगार करून काही उपयोग आहे? गाढव तीर्थी नहानीला, कडू दूध या माखीला गुळे जैसा। अंत काळाला धन कामाला येत नाही, देह अंत काळाला आपला नाही, एक धन आपलं नाही, हे कणे। आणि मग काय आहे आपलं? अंत काळचा सोयीरा, अंत काळचा सोयीरा, शरीर जाया ते ठेवण, शरीर जाया
ठेवण तुका कोण अंत काळाचा आहे का नाही? अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा आहे का नाही? अंत काळाचा तोच आहे, निर्वाणीचा तोच आहे बरं का. पण त्याच्यासाठी सुद्धा तपसाधना करावी लागते तर तो अंत काळाला पावतो आहे का नाही? हरिपाठ बघा तुम्ही काय म्हणतात माऊली, देवाची द्वारी हा उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी. एका क्षणामध्ये 4 मुक्त्यांचे लाभ होतो आहे का नाही? त्याच्यासाठी तितकं करावं लागतं बरं का. आणि मग हरिपाठाचा शेवट पहा, सर्व सुख गोडी साही शास्त्री निवडी रिकामा अर्धगडी राहू नको. अरे क्षणामध्ये मुक्ती प्राप्त होती माऊली सांगतायत आणि शेवटला सांगतायत रिकामा अर्धगडी राहू नको आहे का नाही? रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, या न्यायानं जर आपण वागलो तेच त्याचं नामचिंतन केलं तर तो अंतकाळाचा सोयरा होत असतो नाही का नाही? अहो साधू संतांच्या तर माग मागत फिरतो तो आहे का नाही? देवाचा पत्ता कुठे? देवाचा पत्ता कुठे राहतो देव? नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदयार्णवे मदभक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. माऊली सांगतात, पाहे पा पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोषक बरवा करीती माझा. ऐकणे क्षेपक आहे पण प्रमाण आहे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. आता हे गाथ्यात नाही माथ्यातलंच आहे बरं का. तितकी देवाची भक्ती दृढ करावी लागते, कुणासारखी? भीष्माचार्यांसारखी करावी लागते, तेव्हा तो अंतकाळाचा सोयरा होत असतो. महाभारतातला गोड प्रसंग आहे. महाभारताचं युद्ध झालं, मोजके लोक शिल्लक राहिले महाभारताच्या युद्धामध्ये. 5 पांडव आहेत. एक गणे दुर्योधनही गेला, अश्वत्थामा अपमानित करून निघून गेला. आणि मग हस्तिनापुराचं राज्य धृतराष्ट्र आहे त्यावेळेस, गांधारी आहे. आणि त्या राजगादीवरती धर्मराज बसले हे का नाही. आणि एके दिवशी रात्रीचा प्रसंग आहे. अंतकाळीचा सोयरा लक्षात घ्या, आपल्याला परिसमाप्तीकडे जायचंय. एके दिवशी रात्रीच्या वेळी भगवंत त्या राजमहालाच्या दालनामध्ये इकडं तिकडं फिरत होते. अशामध्ये भैया मोकळं करायचं थोडं मगासारखं फिरत असताना धर्मराजाच्या महालामधून ओक्सा बोक्सी रडण्याचा आवाज येऊ लागला. ऐकताय ना तुम्ही? हा, डोळे झाका पण काने उघडे ठेवा. धर्मराजाच्या महालातून ओक्सा बोक्सी रडण्याचा आवाज येऊ लागला. भगवंताने कानोसा घेतला, कोण रडत असेल बरं? अशामध्ये धर्मराज रडतायत आणि भगवान त्या ठिकाणी गेले. धर्मराजाला धरून उठवलं. धर्मराज, काय कमी पडलं? हस्तिनापुराचं राज्य तुमच्याकडे आलं, धर्माचं राज्य प्रतिष्ठापित झालं हे गणे. हा, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्भूती ध्रुवार नीतिर्मतिर्मम. तुम्हाला विजय प्राप्त झालेला आहे. धर्मराजानं सांगितलं, देवा. रडू लागले धर्मराज. राज्याचा फटका करण्यासाठी गेलो होतो, मग छोटे छोटे लेकर पोरकी झाले. माता माऊल्यांच्या कपाळावरचं कुंकू नाहीसं झालं. तरुण वर्ग या धर्मयुद्धामध्ये संहार झाला. मेले अनेक तरुण एक नाही. तरुण स्त्रिया विधवा झाल्या, छोटे छोटे लेकर पोरके झाले. आणि असलं रक्तरंजित राज्य मला काय करायचंय?
भगवंताने जाणलं मनामध्ये, अरे ज्या वेळेस धर्मयुद्धाला प्रारंभ करायचा आहे तेव्हा एकाला मोह झाला, त्याचं नाव आहे अर्जुन. कसा तरी त्याचा मोह गीता सांगून घालवला एक नाही. आणि आता सगळं प्राप्त झालंय तर धर्मराजाला मोह झालेला आहे, याचा मोह गेला पाहिजे. आणि मग धर्मराजाला उठवलं आणि नीट भीष्माचार्यांकडे गेले. भीष्माचार्य ज्या ठिकाणी शरपंजरी पडलेले आहेत त्या ठिकाणी गेले. आणि गेल्याच्या नंतर 5 पांडव आहेत, द्रौपदी माता आहे, भगवान श्रीकृष्ण आहेत. भीष्माचार्यांनी डोळ्याला पाणी आणलं. मायबाप, देवा तुम्हाला हात जोडणे इतकं माझ्यामध्ये त्राण राहिलं नाही. पायाकडे उभा केलं. एकणे माझा आता अंतकाळ जवळ आलेला आहे आणि अशामध्ये तुम्ही माझ्या पायाकडे उभं राहा का, मी तुम्हाला पाहू शकेल असं उभं राहा. पायाकडे उभं केलं एकणे. आणि मग निर्देश केला धर्मराजाकडे भगवान श्रीकृष्णांनी. धर्मराज, ज्ञानाचा सूर्य अस्ताला जातो आहे, काही विचारायचं का विचारून घ्या. एकणे काही ज्ञानाच्या गोष्टी विचारून घ्या, आता मोह घालवायचा आहे ना. मग धर्मराजाने विचारलं किमेकं दैवतं लोके किंवापेकं परायणं स्तवन्तः कंकमर्चन्त प्राप्नुर्माणवा शुभं को सर्व धर्माणा भवता परममतः किंजपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. या जन्म संसाराच्या बंधनातून कसं मुक्त व्हावं. आणि मग नाम धर्म सांगितला मुक्त होण्यासाठी. कोणी? भीष्माचार्यांनी. ओम विश्वम विष्णुर्व षटकारो भूतभव्य भवत प्रभु भूतकृत भूतभूतभाव भूतात्मा भूतभावना, अनेक प्रकारानं 1000 नावं सांगितले. कशासाठी? या संसारातून तरुण जाण्यासाठी. हे का नाही? नामधर्म सांगितला, राजधर्म सांगितला, हे का नाही? मानवाचा धर्म सांगितला. स्त्री धर्म सांगत असताना द्रौपदी माता हसल्या. द्रौपदी का हसलीस? कुठं गेला होता तुमचा तेव्हा स्त्री धर्म? ज्या वेळेस दुःशासन माझं वस्त्र ओढत होता त्या कथेकडे जायची गरज नाही आपल्याला, आहे का नाही? आणि मग अशामध्ये भीष्म पितामहांनी सांगितलं, दुर्योधनाचं मीठ खाल्लं होतं ग, आणि त्यामुळे त्याचं अन्न खाल्ल्यामुळे त्याचं रक्त माझ्या अंगामध्ये तयार झालं, आणि ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट. या न्यायानं मला न्याय सुचला नाही, नीती सुचली नाही त्यावेळेला, बरं का? आणि मग आता हे सगळं रक्त त्या बाणाच्या शय्येवरती पडल्यामुळे सगळं वाहून गेलंय. सद्बुद्धी प्राप्त झाली द्रौपदी मला, म्हणून हे सांगतो आहे, हे गणे. आणि मग पुढं अंतकाळीचा सोयरा या मुद्द्यावरती या. ज्या वेळेस भीष्म पितामहांनी सांगितलं, हे गणे, माझी बुद्धी नावाची कन्या तुम्ही हिचं ग्रहण करा, पाणी ग्रहण करा प्रभू. आणि अशामध्ये भीष्म पितामहांनी जे देवाकडे मागून घेतलं ते महत्वाचं आहे. काय मागितलं? इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर, फिर प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसी बड़ हो, मेरा सावरा निकट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, ओठों पे कुछ हंसी हो, जब प्राण
तन से निकले जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए। आता निर्माणीचं बोलले बघा, अंतकाळाला कोण पाहिजे? जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए। यम दर्श ना दिखाए, यम दर्श ना दिखाए जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले। हे देवा, ज्या वेळेस माझ्या शरीरातून प्राण बाहेर पडत असेल, या कुडीतून प्राण बाहेर पडत असेल, उत्तरायणाची मी वाट पाहतो आहे, तू समोर आहेस। ज्या वेळेस माझ्या शरीरातून प्राण बाहेर पडतोय त्यावेळेस माझ्या शरीरामध्ये कुठला रोग नसला पाहिजे। जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए। आणि पुढे सांगितलं यम दर्शना दिखाए। यम न्यायला आला नाही पाहिजे, कोण आलं पाहिजे? अंत काळीचा सोयरा, अंत काळीचा सोयरा। हे अंत काळीचा सोयरा, अंत काळीचा सोयरा, अंत काळीचा सोयरा, अंत काळीचा मने विठुधर, तुका मने विठुधर, तुका मने विठुधर, तुका मने विठुधरा।
तुका म्हणे विठू कथा